मम्मी करेक्ट आणि खाली भामट्यावाने मान घालून कोण ऐकतो करेक्ट मग आपल्या घरातला हेडमास्टर कोण आहे करेक्ट हे मी बोललो असतो ना तुम्ही गेम केला असता मी बोललो असतो तर लगेच क्लिप इंदुरीकरांनी महिलांच्या भावना दुखवल्या त्यांच्यावर योग्य ती कारवाई त्यांचा गेम मी आहेच लफडे दिसतायला माझ्या भोवती रोज नवं लफड आहे महाराज उठलो का लफड सुरू आशिरीला बोलणार उद्या मोकळ्या खरं बोलू द्या बोलल्यावर राग येईल तुम्हाला अभिमान सहन हे नाही स्तुती नाही आमच्या बोलण्याने किमान 50% धर्म जागेवर आहे राग येऊ द्या पण धर्म आता एवढं खसकावलं काला फोर पडून नाही आता जी निर्लज्ज आहे तिचा विषय नाही पूरी उलट्या म्हणत्या प्यार क्या चीज है हिंदुरीकर को क्या मालूम प्यार तो अंडा होता है हिंदुरीकर ने तो प्यार किया ही फिर मारो सब बंगल्यातून पुरी पडून गेलं तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात आता काय बोला प्यार क्या होता है तो वो पोपटता है उठतो प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडता है अवघड आहे एक पण नाही कपडे कसे घालायचे आता ती चड्डी आणली कुठून पोरली चड्डी इथं फाटे काय नाव आहे तिथे मरून जाऊ घालतात कसं इथं फाला 2 ठिकाणी हिना टीव्हीला जाहिरात दिसली का माणसं बिलाली आता फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते मी इतक्या दिवस सावला राहिलो असतो ती 30 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टर मधून पडतोय साबण लावल्यावर माणसं डोंगर चालत आता काय बोलायचं नाही कीर्तनात ते सगळे वाक्य खरे तरी त्रास आहे तिकडनं सगळं खोट आहे तरी मार्केट काम क्रोध लोभ बस फिर बसलं 5 मत्सर आणि 6 अहंकार 6 पहिले 4 10 आता किती राहिले किती बस असे फिट ऐकणारे पाहिजे 6 आशा इच्छा वासना तृष्णा मनसना तितिक्षा आता एकच उत्तर द्या म्हणजे मला पुढे सरकायला स्वरा मारणं सोपं आहे का त्यांची आई मारणं सोपं आहे सरळ सरळ बस सरळ 90 अंशाच्या कोणाला टिंब कोण म्हणतात काटकोण करेक्ट मग 32 अंशाचा कोण कोणता अरे 32 अंशाचा कोण कोणता लघु कोण आणि 94 सांगू नका विषय मग 180 मापाचा कोण कोणता ट्युशन कोण नाही ट्युशन बोटवर करा क्लास कोण नाही क्लास येतो नाही का है ना क्लास है ना त्याला आहे ना हातीची मांडी काय म्हणलं मला समजत नाही सोडली हे दमान दिले असं आहे का वा पाबर माई बुद्धी किती कमी आहे तुम्ही टपकन ओळखलं चला काय ना ट्युशनची गरज काही कळतच नाही तर ट्युशन अडीच वर्षाच्या पोरांना मोबाईल खेळायला देते तर आया आणि मूर्खासारखी आई म्हणते त्याला मोबाईल दिला ना आपला स्वयंपाक तो रडत सुद्धा नाही डोकं फिरलं का
आणि वरून बाई म्हणते त्याला मोबाईल द्यायचा नाही बरं का, पण तो ऐकत नाही. हो महिला मंडळ खरं सांगा, मुलगा ऐकत नाही तुमचं. 2.5 वर्षाचं पोरगा ऐकत नाही. हा 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. आणि माया मारणं सोपं आहे, पण 16 मारणं सोपं. ती माया माझे गुरु निवृत्तींना त्यांच्या कृपेने गेली आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा वेद झाला, दुसरा मुलगा योग झाला, तिसरा मुलगा साधक झाला, चौथा मुलगा अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेवपाशी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि चौथ्यासाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16व्या नंबरचा आहे. आणि तो अभंग सावता बाबाला फिट बसतो का, ज्याची बुद्धी हरीच्या चरणावर स्थिर आहे तो नर कसा आहे. हरी बुद्धी हरिपाठात एकूण अभंग हरिपाठात एकूण अभंग 27 आहे. आणि गायक वादक मंडळीला सांगतो, आता हे पोरं ज्यांच्याकडे शिकायला असतील त्यांना सांगतो, यांना 12 आणि 15 अध्याय शिकू नका, यांना पहिला हरिपाठ शिकवा. इथे कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही अशी परिस्थिती आहे. बोलावं तर तुझ्या बापाचं काय जातं, मी काय शिव्या खाऊ कोणच्या. आणि हे संस्था काढणारे काय करतात, ह्या काढताना मन 12 मन 15 वाजव ते काढतो. 2-4 दिवस कळ काढित, 12 वाई तूच म्हण, 15 वाई तूच म्हण. आरती त्या बायकोला करायला माय भीती दे. आता 31 वर्ष गेले आमचे महाराज त्याच्यात. आता हे केस कमी आहेत अंगाशी, एवढी गावं पाहिजे मला इतकी तर कीर्तन कोणी केली नाही. एका जन्मात 5 जन्मात नाही कोणाला, मी एका जन्मात काढून टाकली. काय आलंय मला. आणि हरिपाठ महिला मंडळ आजच्या सावता बाबा पुण्यतिथीपासून एक काम, उद्या परवा प्रत्येक महिलेच्या देवघरात ज्ञानेश्वरी पाहिजे. ज्ञानेश्वरी देवघरात ठेवा, वाचू नका. आता तुम्ही डॉक्टर आणा इथं, महिला चेक करा, 20 महिला येडे निघतील. कशामुळे माहिती का, त्या मालिका फार तमाशा केला त्या मालिकांचा. अरे मालिका पाहताना पहिलं वाक्य काय मालिकेतलं, सर्व पात्रे कालकडे. आणि जर असं घडलंच मग पाहायचं काय काम आहे. बरं पाहिलं सोडून द्यायचं, बोंबलायचं, पाहायचं लगेच नवऱ्याला संध्याकाळी का कालच्या भागात तर तिला पहिला नवरा होता. आज तर वेगळंच काहीतरी होतो. मग त्याला जर कळलं तर उद्याच्या भागात काय म्हणलं
तो म्हणला हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग, तो मोर पाया पडून सांगतो. महिला म्हणलं ज्ञानेश्वरी देव घरात ठेवा, ज्ञानेश्वरी देव घरात ठेवा, हळद कुंकवा. तुम्हाला पटणार नाही मला, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अजून काय झालंय आपल्या भजनालाच खरी किंमत कळली नाही ग्रंथाची. हे गायक वादकांना तर काहीच कळलं नाही हरिपाठ काय. यांनी ऑर्केस्ट्रा केला, हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा. यांच्या बापानं गाणे ते झाले म्हणून हरिपाठ केला. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हरिपाठ हा विश्वाची आई आहे, संप्रदायाचा आत्मा आहे, आत्मा आहे. आणि महिला मंडळ ज्ञानेश्वरी हरिपाठ बारीक का वाचायचा सांगू तुम्हाला. हरिपाठ लिहिणार बाळच इतकं कोवळय की त्याचं वय फक्त 15 वर्ष, पण 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई ठरलं. हो, विश्वाची आई ठरलं. आणि हायर एज्युकेटेड लोकांनी तर एका डॉक्टर, इंजिनियर, CA BA कोणी असले तर डॉक्टर विक्टर. पृथ्वी निर्माण झाल्यानंतर सृष्टीवर सगळे शोध लागले. आईन्स्टाईन, गॅलिलो यांनी शोध लावले, ब्रेनचा शोध लावला. एव्हरी मॅन हॅज ए 2 ब्रेन, एव्हरी मॅन हॅज ए 1 हार्ट, 1 हार्ट हॅज ए 4 पार्ट. In blood 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. सगळ्या गोष्टीचे शोध लागले. पण तुम्हाला ओपन सांगून ठेवतो, पृथ्वी निर्माण झाल्यानंतर, ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार झाल्यानंतर, ज्ञानेश्वरीच्या एका ओळीचं खंडन अजून कोणत्या शास्त्रज्ञाला करतात. जगातला सगळ्यात मोठा ग्रंथ करेक्ट ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी हरिपाठ ज्याला येतो ना, तर बाकीच्या पोथ्या वाचायच्याच का. ज्यांचा हरिपाठ क्लिअर झाला त्याला काय करायचं बाकीच्या पोथ्या वाचायचं, कारण सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ. अख्खं रामायण ऐकून काय करायचं, हरिपाठ पाठ कर. शिवपुराण का जगमारा वाचितो शिवपुराण. इथं एकच वाक्य शिवपुराण आहे, हरी 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 मंत्र हा. मग तुम्हाला बाकीच्या कुठाने कोणी करायला सांगितलं. भागवत कशाला ऐकवतो, हरिपाठात उत्तर आहे त्याचं. मागणी जन्ममुक्त झालो, मग परीक्षितीचं काय झालं 7 दिवस. तुम्हाला सुधारत आहे का नाही. तुम्ही हरिपाठ पाठ. आता यांना पसायदान नाही, आरती नाही, काही नाही. एवढ्या पोरांना घरात काय 4 खोल्यांमध्ये 4 माणसं राहतात. पोरीच्या मोबाईल मध्ये गेम चालू, पोराच्या मोबाईल मध्ये गेम चालू, या बायकोच्या मोबाईल वेगळा चालू, पोराचा वेगळा मोबाईल चालू. कोणी कोणाशी बोलायचं नाही, कोणी कोणाला काढायचं नाही. अरे माणसं आहेत का जनावर आहे. एक जनावर गोठ्यात सुटलं तर बाकीचे सगळे जनावर हमरात आहेत. ते मालकाला सांगायचं तो सुटलाय त्याच्या पाय. आणि इथं आपली घरं म्हणजे थिएटर झाली. कोण कवा डबा भरत येईल, कोण जीवन येत, कोण कोण जेवत येईल तपास नाही. एक तर यांना खायला नाही, खायला काय इडली खाता का, इडली खाता. मॅगी कोण खातं तुमच्यात, मॅगी हा खात जा. मॅगी पप्पा मम्मीला देत जा मॅगी, म्हणजे त्यांची बुद्धी वाढ. मॅगी काय खायला रे, खारीक नाही, खोबरं नाही, काजू नाही, बदाम नाही. इडली ठोस डोस, बर्गर, सर्गर, बर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी. कच्ची दाबेली मग पक्की कुठे. पाणीपुरी खाता येईल, पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना, टोकरी सगळं घालीन. खायला नाही, खायला नाही. सगळे तरुण पोरं जर तुम्ही पाहिले ना, त्याच्याकडे 2च गोष्टी बघतात, कपडे आणि केस. मी वर गेले आता सगळे मोबाईल, कपडे, गाडी. खायला पुढं काय. कोणत्या बाईच्या घरात 10 किलो खोबरं येतं महिन्याला बोटवर करत. पण मी तो सत्कार करतो इथे. तुला खोबरं तरी कळत का. उद्या दुपारी 1 वाटी येईल भाऊ, उद्या दुपारी.
उद्या दुपारी 1 वाटी येईल. आज बाबाची पुण्यतिथी. अरे उद्या मटण खाणारी याडपाट ध्यानात ठेवा. एवढे उद्या श्रावण 4 वाजता लागणार आहे. उद्या दुपारी 4 वाजता श्रावण लागणार आहे. तुम्ही 8 वाजता रस्सा प्याणार आहे. श्रावणात लगेच महिनाभर गण लावून ओम नमः शिवाय. कुणीकडे गण खाजव येईल तिकडे शिक्का खाजव महिनाभर आता पण श्रावण आणि तुला पाठी धावतो. खायला काही नाही. बायका देखणे करायच्या रोडला खायचं. त्या तरबूज करतो काय म्हणते त्याला काय म्हणते बरोबर. ते रोडला चपात्या मिळते त्याला काय रोटी. हा रोट्या 22 रोट्या हा नाही आता हा घरात फॅन लावला तरी वाज जायला धरतो. काही तेच आता त्या लग्नामध्ये यांना उन्हाळा होता मठ्ठा. अख्ख्या लग्नात नुसता मठ्ठाच. बरं मठ्ठा म्हणजे काय माहिती का. दैवी काय नाही पांढरं पाणी. ईज गलास प्यालं मठ्ठा एकदम ईज गलास. घरी गेले होते बाथरूम मधून बाहेरच येईल मठ्ठा कळच काढी न उभं राहिलं का बसलं का खळखळ खळखळ. त्याची बायको 3 वेळा बाथरूम जवळ गेली. चहा आतमध्ये आलो का आग लाव चहा. काही खायचं काही नवीन. आता महिलांनी लग्नात मेहंदी आणली. आता मेहंदीचा आता सेपरेट कार्यक्रम आहे. लाख रुपये खर्च आहे मेहंदीला. नवरीची आई डान्सर आहे मेहंदी. आणि मेहंदीचं नळकांड 10 रुपयाला कोण आहे. आणि मेहंदी म्हणजे काय पशु पक्षीची डाळ. आणि पाया पडतो महिला मंडळ. राग येतो माझा तुम्हाला आज नाही आला असेल. येऊ द्या शिव्याला घरी गेलं लागेल तेवढ्या. पण ती नवरीचा मेकअप कमी करावा. काय तेहतीस लग्न करायचंय तिला आयुष्यभर. एका दिवसासाठी एवढी सगळ्याची काय त्या नवरीचा मेकअप आहे. नवरदेवाला ओळखील हे जर दौडून गेली दुसऱ्या दिवशी तुम्हाला मला वाटलं कलवरी आहे. काय नवरी सजी त्या इथवर मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या फटीत चमकी इथं चमकी इथं चमकी खाल्ल्या फटीत चमकी इथं चमकी भोवयानं कलर इथं कलर केसांना असा फुगा एक बट गालावर. मोडल तू इमान तुम्हाला सर्व करून पाहतो. आणि नवरीचं बोलणं एकदम सिस्टमॅटिक असतं. नव्या नवरीचं कोणत्या गोष्टी माहिती का नाही सिस्टमॅटिक. वाव सर्वच नाही. आणि आता मला सगळी बारामतीकर सांगा. पहिलं कौतुक तुमच्या सावता फुले मंडळात ज्योतिबा फुले मंडळाचं करावं. काय एवढा मोठा कार्यक्रम करावा. आता एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 3 कोटी रुपये लागले असते. आणि यांना गप बसवाय 1000 पोलीस लागले असते. मग आता मलाच मंडळानं 2-4 लाख द्यायला काय हरकत. त्यांनी म्हणलं पाहिजे चला इंद्रिकर आपला माणूस गरीबाला देऊन टाका. माझ्या तर तुमच्यात एवढंच फरक आहे. मी उभा आहे तुम्ही आणि तुम्ही थोडस मी बोलतो कामूस कमाल सांगा
राग येतोय लोकांना, पण आपल्या माणसाला आपण बोलले पाहिजे. काय म्हणजे बोलणारं तुमचं आहे, तुम्हाला बोलायलाच पाहिजे. तुम्ही आमचे आहेत. आज आपल्याला माणसं वाचवायची नाही, आज आपल्याला धर्म वाचवायचा. 5 वर्ष आपण 5 वर्ष होतील आता 2-3 महिन्यात 5 वर्ष आपण फक्त भांडणच ऐकतोय. हा मोठा, हा त्याला नाव ठेवतोय, तो त्याला नाव ठेवतोय. आपण येडे ठरलोय, येडे. आज आपल्याला माणसं नाही वाचवायची, आज आपल्याला धर्म वाचवायचा आहे. सावता बाबा पुण्यती त्याला सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी एकमेकाचा हात सोडू नका. धर्मावर संकट आलो का तुम्ही मी एकत्रच पाहिजे. आपण एकत्र येऊ तेव्हा धर्म वाचवेल. आणि धर्माचं काम धर्म म्हणून करा, प्रसिद्धीसाठी करू. आता या आम्हाला प्रसिद्धीची गरजच नाही. मी तर मोबाईलच वापरत नाही, आपली परिस्थिती नाही. मी वापरत नाही मोबाईल वापरत. आपल्याला तेच नाही, फिटच नाही, कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही. ज्याला गरज येतो आपल्या काही मोबाईल वापरत नाही. त्याच्यामुळे एवढा सुखी आहे, पडल्याच होते. आणि डोक्याला फरक नाही ना कोणचं काय झालं. उलटी युट्यूबवर लोक श्रीमंत झाले आणि माझा गेम केला. मान त्यांनी छापला, गेम माझा केला. नाही, मी संप्रदायामध्ये लई संकट काढलेला माणूस. थोडं तळतळीनं वाईट का बोलतो. आपली माणसं बदलायलाच पाहिजे. तुमचं काय ती होणं काळाची. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. मुलाचा मोबाईल आणि मुलीचा मोबाईल आई वडिलांनी 5-6 दिवसातून एकदा चेकच केला पाहिजे. नाही, यांना फटकावलं पाहिजे जरूर. पोरांनी खरंय का खोटं आहे. तुम्हाला तुमच्या आई बापाने हाणायलाच, पण ते हाणू शकत. आणि आता बसलेले मंडळात ते सगळे लोक सांगा, आज तुम्हाला कीर्तन ऐकायचं कवर आहे, वाजले किती? 11:15. मग आज काय विचार आहे? सगळ्या मंडळी माझ्याकडे बसून तुम्हाला 1 तास झाल्यासारखं वाटत असं. असाच घोटाळा आहे. थोडस वाईट आहे. सगळ्या मंडळीला धन्यवाद, आभार मानण्याशिवाय कोणी उठायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा